नमस्कार, मी डॉक्टर श्रद्धा चांडक, पीडियाट्रिक हिमॅटो ऑन्कोलॉजिस्ट अँड इम्युनॉलॉजिस्ट, केपॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर येथून. रक्ताच्या काही दुर्धर आजारांसाठी सेकंड ओपिनियन घेणे गरजेचेच आहे का? मला खूपदा हा प्रश्न माझे पेशंट्स आणि त्यांचे नातेवाईक विचारतात. माझं उत्तर असतं हो. का बरं महत्वाचे आहे सेकंड ओपिनियन घेणे? 1. आजाराची अचूकता पडताळण्यासाठी, निदान बरोबर आहे की नाही हे बघण्यासाठी, प्रगत उपचार पद्धतींच्या उपलब्धतेसाठी, जसे की टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी एक्सेट्रा. ज्या आजारांना उपचार पद्धती म्हणून एक ट्रान्सप्लांट ऑप्शन असतो, मग अशा वेळेस जर सेकंड ओपिनियन घेतलं तर पेशंटचाही आत्मविश्वास दुणावतो. कधी कधी जेव्हा चालू असलेली ट्रीटमेंट ही काही रिझल्ट देत नसेल तर अशामध्ये सुद्धा सेकंड ओपिनियन घेणे गरजेचे असते. कधी कधी अनावश्यक खर्चही टाळला जातो. काही आजारांना फक्त ऑब्झर्वेशन पॉलिसी असते, जसे वेट अँड वॉच. मग अशा वेळेस जर सेकंड ओपिनियन घेतलं आणि जर 2 तज्ञ एकाच विचारावरती सहमत झाले तर रुग्णांनाही मानसिक समाधान मिळतं आणि त्यांची अँझायटी कमी होते. कधी कधी काही आजार हे खूप रॅपिडली इव्हॉल्युएट होतात आणि त्याच्यामुळे सेकंड ओपिनियन घेणे आणि योग्य ट्रीटमेंट ठरवणे किंवा ट्रीटमेंटची दिशा बदलणे हेही शक्य होते. धन्यवाद.